अग्निवीर इंडियन आर्मी रॅली भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। आपल्या महाराष्ट्रामध्ये आर्मीची भरती निघून राहिली अग्निवीरची। यारो छत्रपती संभाजी महाराज नगर, यारो नागपूर, यारो पुणे, यारो मुंबई, यारो कोल्हापूर या पाचही यारोची जे विद्यार्थी मित्रांनो भरती निघत आहे। आणि यामध्ये जे आपलं शिक्षण फक्त तुम्ही 8वी पास असाल तरी सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येते, तुम्ही 10वी पास आहे तरी सुद्धा तुम्हाला इंडियन आर्मी भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। तर आता आपल्या मागच्या वर्षी जे विद्यार्थी मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये या चारही यारोमध्ये 2024 ला भरती झाली होती, तर त्यामध्ये जे भरपूर मुलांचं सिलेक्शन झालं नाही। काय मुलं जे सर्वात जास्त ग्राउंड मध्ये कटले, सर्वात जास्त मुले लेखी परीक्षामध्ये कटले, सर्वात जास्त मुलं जे रनिंग काढून सुद्धा जे मेडिकल मध्ये कटले, काय मुलं जे उंची छातीमध्ये रनिंग काढून कटले, एक्सिलेंट सेकंड ग्रुप मध्ये रनिंग काढून कटले, आणि काय मुलं जे उंची झालं छातीमध्ये सुद्धा काही कटले, त्याचबरोबर मेडिकल मध्ये सुद्धा काही मुलं कटले। तर ज्या पण विद्यार्थ्यांना मागच्या भरतीमध्ये सिलेक्शन झालं नसेल तर तुम्हाला खचून जायचं नाही, कारण की जे विद्यार्थी मित्रांनो नवीन भरती या पाचही यारोची निघत आहे। तर ह्या पाचही यारोचे फॉर्म भरणे केव्हापासून चालू होता आर्मी भरतीचे याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर YouTube चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले, कोणत्या गावातून पाहून राहिले हे नक्की या व्हिडिओ खाली कमेंट बॉक्स मध्ये लिहा, जेणेकरून मला सुद्धा वाटणार आहे आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला, कोणकोणत्या गावापर्यंत पोहोचून राहिला। पहा विद्यार्थी मित्रांनो, इंडियन आर्मी रॅली भरतीमध्ये जर पाहिलं आपण तर यासाठी जे शिक्षण मी तुम्हाला सर्वात अगोदर सांगून देतो, तुम्ही 8वी पास असाल तरी सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येते। 8वी पासवर ट्रेड्समॅन या पदामध्ये फॉर्म भरता येते, आणि 10वी पासवर तुम्हाला जीडी मध्ये फॉर्म भरता येते। जीडी जे की जनरल ड्युटी त्याला म्हटलं जाते, आणि जीडी मध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे। सर्वात जास्त मुलांचं सिलेक्शन जीडी मध्ये होते, सर्वात जास्त रनिंग मध्ये मुलं पास केल्या जाते जीडीचे, आणि सर्वात जास्त मुले जे घेतल्या जाते जीडीच्या, आणि सर्वात जास्त जागा ज्या जीडीच्या असते। तर सर्वात जास्त सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस जीडी मध्ये, आणि तुम्हाला फॉर्म कायच्यात भरायचा जीडी मध्येच फॉर्म भरायचा येणाऱ्या दिवसामध्ये, कारण की जीडीचे जे विद्यार्थी मित्रांनो जास्त मुलांचं सिलेक्शन जीडीच्या होते। ठीक आहे, बाकीच्या त्यानंतर जे क्लर्कचं पद आहे, तर क्लर्कसाठी शिक्षण काय लागते, तर क्लर्क मध्ये जे आहे तुमचं जे सायन्स असलं पाहिजे 12वी, आणि तुमच्या ज्या 50% प्रत्येक विषयामध्ये असला पाहिजे, तेव्हाच तुम्हाला क्लर्क मध्ये फॉर्म भरता येते। आणि एक टेक्निकलचं पद आहे, टेक्निकल मध्ये सुद्धा तुमचं 12वी सायन्स पाहिजे, आणि तुम्हाला जे या ठिकाणी इंग्रजी विषयामध्ये 50% ज्या वर्त पाहिजे, आणि बाकीच्या सर्व विषयामध्ये 40% ज्या वर्त मार्क असले पाहिजे, तेव्हाच तुम्हाला टेक्निकल मध्ये फॉर्म भरता येते। एवढी शैक्षणिक पात्रता यामध्ये आहे। ठीक आहे, त्याचबरोबर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण सिलेक्शन प्रोसेस इंडियन आर्मी रॅली भरतीमध्ये सिलेक्शन प्रोसेस जर पाहिलं, सर्वात अगोदर तुमची काय असणार आहे, लेखी परीक्षा होणार आहे ऑनलाईन पद्धतीने। दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं काय असणार आहे, यामध्ये ग्राउंड असणार आहे। तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। ठीक आहे, तर जे मागच्या वर्षी जे भरती झाली होती त्यामध्ये भरपूर मुलांचं सिलेक्शन झालं नाही आहे, तर तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो खचून जायचं नाही आहे। ठीक आहे, आता तर ज्या ह्या पाचही यारोची भरती झाली, यारो छत्रपती संभाजी महाराज नगर यारो झालं, त्याचबरोबर यारो नागपूर झालं, त्याचबरोबर यारो पुणे, यारो मुंबई, त्याचबरोबर यारो कोल्हापूर या पाचही यारोमध्ये ज्या पण विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं नसेल, जे पण विद्यार्थी रनिंग मध्ये कटले असेल, जे पण विद्यार्थी लेखी परीक्षेमध्ये कटले असेल, जे पण मुले रनिंग काढून जे एक्सिलेंट सेकंड ग्रुप मध्ये रनिंग काढून उंची छातीमध्ये कटले असेल, जे पण मुले एक्सिलेंट सेकंड ग्रुप मध्ये रनिंग काढून सुद्धा या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो मेडिकल मध्ये कटले असेल, त्याचबरोबर जे पण मुलं या ठिकाणी जे रनिंग काढून एक्सिलेंट सेकंड ग्रुप मध्ये रनिंग काढून सुद्धा, त्याचबरोबर मेडिकल काढून सुद्धा सिलेक्शन झालं नसेल, तर तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो खचून जायचं नाही आहे। तुमच्यासाठी जे चांगली ही सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालून आलेली आहे। ठीक आहे, तर आर्मी रॅली भरती कधीपासून निघणार आहे तर ते मी तुम्हाला आताच सांगून देतो, तर तुम्हाला खचून जायचं नाही। आतापासून ज्या ठिकाणी मागच्या भरतीमध्ये ज्या ठिकाणी तुम्ही कमी पडले त्या ठिकाणी जास्त जोर देण्याचा प्रयत्न करा, कारण की आर्मी रॅली भरती जे विद्यार्थी मित्रांनो निघून आली, अग्निवीर आर्मी रॅली भरती निघून आली आहे सर्व यारोची। छत्रपती संभाजी महाराज नगर, यारो पुणे, यारो मुंबई, त्याचबरोबर जे यारो कोल्हापूर झालं, यारो नागपूर, ह्या पाचही यारोच्या आर्मी रॅली भरतीचे जे फॉर्म आहे हे 8 फेब्रुवारी पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू होऊ शकते, किंवा मग फेब्रुवारी महिन्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो कधीसाही हे फॉर्म भरणे चालू होऊ शकते। ठीक आहे, तर फेब्रुवारी महिन्यामध्ये जे हे आर्मी भरती निघणार आहे, फॉर्म चालू होणार आहे, आणि तुमचा पेपर जे एप्रिल महिन्यामध्ये तुमचा पेपर असणार आहे ह्या सर्व यारोचा। ठीक आहे, तर आतापासून तयारीमध्ये लागा, अभ्यास चालू ठेवा, ग्राउंडची सुद्धा तयारी चालू ठेवा। ठीक आहे, त्याचबरोबर आपण सर्वात अगोदर तुमची काय असणार आहे, अग्निवीर
अग्निवीर आर्मी रॅली भरतीमध्ये लेखी परीक्षा असणार आहे. तर पेपर कशा प्रकारे असणार आहे, उंची किती आहे ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे. रनिंगसाठी किती टाइम भेटणार आहे ते सुद्धा पुढे सांगणार आहे. सर्वात अगोदर तुमचा पेपर असणार आहे आर्मी भरतीमध्ये. आता तुम्ही फॉर्म भरसान फेब्रुवारी महिन्यामध्ये, फॉर्म भरल्यानंतर तुमचा एप्रिल महिन्यामध्ये पेपर असणार आहे. तर जीडीचा जो पेपर असते, तर जीडी मध्ये जे प्रश्न परीक्षेला विचारले जाते, तर पहा जीकेचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, विज्ञानचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाते. त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी गणिताचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाते. त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीचे 5 प्रश्न परीक्षेला विचारले जाते. टोटल 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाते. आणि असाच अभ्यासक्रम जे ट्रेड्समॅनचा सुद्धा जीडीचा पेपर असाच आहे, ट्रेड्समॅनचा सुद्धा असाच आहे. आणि आपण क्लार्कचा जर पाहिला, क्लार्क स्टोअर कीपरचा, तर यामध्ये जे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, आणि ज्यामध्ये जनरल नॉलेजचे 5 प्रश्न, सायन्सचे 5 प्रश्न, कॉम्प्युटरचे 5, मॅथचे 10, इंग्रजी ग्रामरचे पण टोटल जे ह्या 200 मार्काचा पेपर होते आणि 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाते. त्याचबरोबर जे 60 मिनिटाचा तुम्हाला टाइम भेटणार आहे, जीडी मध्ये सुद्धा 60 मिनिटाचा टाइम भेटणार आहे. त्याचबरोबर टेक्निकलचा जो पेपर आहे, टेक्निकलमध्ये 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, ज्यामध्ये जीकेचे 5 प्रश्न आहे, रिझनिंग बुद्धिमत्ता चाचणीचे 5 प्रश्न, फिजिक्सचे जे विद्यार्थी मित्रांनो 15 प्रश्न, मॅथचे 15 आणि केमिस्ट्रीचे 10 प्रश्न. तर अशा प्रकारे पेपर असते, 60 मिनिटाचा टाइम भेटते. ठीक आहे, अशा प्रकारे तुमचा पेपर असणार आहे. आणि पेपर झाल्यानंतर तुम्हाला ग्राउंडसाठी बोलावण्यात येणार आहे. ठीक आहे, तर यामध्ये 1600 मीटर रनिंग आहे. 1600 मीटर रनिंग पुरुष उमेदवारांसाठी आहे. आणि 1600 मीटर रनिंग तुम्ही ॲक्सिलेंट जर मारायचे असेल 5 मिनिट 30 सेकंड पर्यंत जर तुम्ही 1600 मीटर रनिंग मारली तर तुम्हाला ॲक्सिलेंट मध्ये घेतलं जाणार आहे. ॲक्सिलेंट म्हणजे 60 मार्क असते. ॲक्सिलेंट मध्ये रन म्हणजे पहिला जो ग्रुप आहे, जे सर्वात समोरची जी पोर असते, तर त्यामध्ये जर तुम्ही आले तर त्यामध्ये तुम्हाला 60 मार्क भेटणार आहे. आणि तुम्ही जर सेकंड ग्रुपमध्ये आले तर तुम्हाला 48 मार्क भेटणार आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे ग्राउंड असते. त्याचबरोबर जे यामध्ये जे 10 पुलअप्सचा काढावं लागते, 10 पुलअप्सचा जर तुम्ही काढलं तर 40 मार्क तुम्हाला भेटते. असं जे 100 मार्काचा हे ग्राउंड असते. ॲक्सिलेंट मध्ये रनिंग काढली तर 60 मार्क भेटते, 10 पुलअप्सचा काढला तर 40 मार्क भेटते. असं 100 मार्काचा हे जे ग्राउंड असते. आणि 5 मिनिट 45 सेकंड पर्यंत जर तुम्ही आले तुम्हाला सेकंड ग्रुपमध्ये घेतलं जाते. ठीक आहे, अशी जे रनिंग यामध्ये असते. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये जर आपण पाहिलं त्याचबरोबर लॉंग जम्प सुद्धा असते, यामध्ये जिगजॅग सुद्धा असते, पण याला मार्क नसते. ठीक आहे, लॉंग जम्प आणि जिगजॅगला मार्क नसते. तुम्ही त्या ठिकाणी तुमची बरोबर लॉंग जम्प पडली तरी दुसरा चान्स दिला जाते. ठीक आहे, तर मार्क नसते त्यामध्ये, फक्त 1600 मीटर रनिंगला मार्क असते आणि 10 पुलअप्सला या ठिकाणी मार्क असते. ठीक आहे, त्याचबरोबर आपण उंचीचा जर विचार केला, जीडी मध्ये उंची 168 सेंटीमीटर लागते, छाती 77 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. त्याचबरोबर ट्रेड्समॅन मध्ये उंची 168 सेंटीमीटर लागते, त्याचबरोबर छाती 77 आणि फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. आणि क्लार्क मध्ये सुद्धा उंची 168 सेंटीमीटर लागते आणि छाती 77 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. ठीक आहे, बाकी जे विद्यार्थी मित्रांनो क्लर्कचं जे पद आहे, तर क्लर्कमध्ये उंची कमी लागते, 162 सेंटीमीटर उंची क्लर्क पदासाठी लागते. ठीक आहे, तर अशा प्रकारे संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे इंडियन आर्मी रॅली भरतीचं. तर अग्निवीर आर्मी रॅली भरती जे इंडियन आर्मी भरती हे सर्व यारोची निघत आहे. यारो छत्रपती संभाजी महाराज नगर, यारो नागपूर, यारो पुणे, यारो मुंबई, यारो कोल्हापूर, या 5 यारोची आर्मीची भरती जी आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये निघत आहे. तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागून जा, आतापासून अभ्यास चालू ठेवा. त्याचबरोबर जे ग्राउंडची सुद्धा तयारी चालू ठेवा. आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट तुम्हाला देत राहणार. आजच्या इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.